किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी आज फुलपली करून दाखवणार आहे। ते जरा वेगळ्या पद्धतीची आहे, गावरान। तर आता करायला सुरुवात करते। हिरवी चिंच आहे, याला थोडीशी उकडून घेऊ, असंच उकडू। चिंच उकडेपर्यंत हरभऱ्याची डाळ एक शिट्टी करून घेऊ, उशाचे शेंगदाणे सगळं धुवून घेऊ, कुकरला लावून एक शिट्टी करून घेऊ। अर्धा कप पाणी टाकून घेऊ। थोडं जास्त झालं तर काय होत नाही पाणी। बेसन पीठ आहे, थोडं जास्त पाणी झालं तर काही होत नाही। असं करून घेऊ। कांदा 2 ते 3 कांदे घेतले ते कांदे टाकून घेऊ। कढीपत्ता टाकू, हिंग टाकून घेऊ, कांदा गुलाबी होईल ना, नंतर डाळ टाकून पाणी टाकून घेऊ। हे हळद टाकून घेऊ, हे असे कोळून घेऊ। कांदा भाजत आला की मध्ये टाकून घेऊ, तिखट टाकू। आता आपण हे उकळलेली चिंच त्याच्यात टाकून देऊ। आता आपण ही डाळ थोडी शिजवून घेतली, शेंगदाणे डाळ टाकून देऊ। जेवढं लागेल तेवढं तुम्हाला भाजी पाणी टाकून घेऊ। उकळले, आता आपण ह्याला हे घोलानं केलेलं बेसन टाकून घेऊ। आंबट ठेवायचे असते तर आंबट ठेवू शकता, आणि थोडा गुळाचा खडा पण टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। थोडी घट्ट झाली, आपण ह्याला गरम पाणी करून पातळ पण करू शकता, तुमच्या आवडीनुसार। घट्ट पाहिजे असली घट्ट, पातळ पाहिजे असली पातळ, आमच्यात पातळच लागते। ही आता अशी झाली आपली फुलपली। हे आता तयार झाली आपली फुलपली।